दादांच्या विमानाचा अपघात झाला आणि दादांनी अकाली एक्झिट घेतली। लोकांमध्ये वावरणारा हा नेता काल हजारो लोकांच्या समोर अनंतात विलीन झाला। अजित पवार शरीराने या जगात अस्तित्वात नाहीत या कटू वास्तवासह जगण्याचा बारामतीकरांचा आजचा पहिला दिवस। साहजिकच दादांच्या नसण्याची वेदना अजूनही शमलेली नाही। काल अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज दादांच्या रक्षा सावडण्याचा दिवस। दादांचे दोन्ही पुत्र जय पवार आणि पार्थ पवार हे आजही धीरोदात्तपणे आपली जबाबदारी निभावताना दिसले। मन कितीही घट्ट केलं तरी काही वेळा त्यांच्याही भावनांचा बांध फुटताना दिसत होता। वडिलांनी पाठीवर थाप देण्याच्या वयात वडील गमावल्याचं अतीव दुःख दादांच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं। रक्षाविधीसाठी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात आलेले शरद पवारही भावुक झाले। तिसऱ्या दिवसाचे विधी झाल्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी काटेवाडी इथल्या अजित पवारांच्या घरी भेट दिली। तिथे शरद पवारांनी अजितदादांची आई आशाताई पवार यांची भेट घेत सांत्वन केलं। दुपारनंतर अजित पवार यांची कर्मभूमी असलेल्या बारामती जवळच्याच करहा आणि निरेच्या संगमावर अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी जय आणि पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते। अस्थि विसर्जन झाल्यानंतर सुनेत्रा पवार नदीच्या घाटावर एकट्याच चालताना दिसल्या। दादांच्या जाण्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेलं एकाकीपण, निर्माण झालेली पोकळी त्यांच्या या पाठमोऱ्या मूर्तीतून स्पष्ट जाणवत होती। त्यांचा हा एकाकीपणा मन खिन्न करणारा होता। अस्थि विसर्जन झाल्यानंतर शरद पवार लगेचच दुःख बाजूला सारून सक्रिय झाल्याचं दिसलं। त्यांनी नीरा वागज इथे नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत असलेल्या तक्रारींनंतर स्वतः जाऊन पाहणी केली। दुःख बाजूला सारत कामाला लागण्याचा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला असावा। अजित पवारांच्या जाण्याचा धक्का पवार कुटुंबाला आहेत, पण त्यासोबत इतर राजकारणी आणि सर्वसामान्यांसाठी सुद्धा हे वेदनादायी आहे। आज अनेक मान्यवरांनी पवार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। पृथ्वीराज चव्हाण यांनी सहयोग निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली। सांत्वनपर भेटीसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा आले होते। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी भेटून सुनेत्रा पवार आणि कुटुंबाचं सांत्वन केलं। एकीकडे पवार कुटुंब दुःखातून सावरत असताना आता या विमान अपघाताच्या चौकशीलाही वेग आला। अजित पवारांना घेऊन येणाऱ्या विमानातील दोन्ही पायलट बदलल्याची माहिती समोर आली आहे। विमानतळ प्रशासनाला आलेल्या मूव्हमेंट लेटरमध्ये कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश यांची नावं होती, मात्र प्रत्यक्षात वेगळेच पायलट विमान उडवण्यासाठी होते। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरायला लागली, पण याचं राजकारण करू नये असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। त्या अपघाताचं चित्रण पाहिलं, ते विमान खाली आल्यानंतर सरळ रेषेमध्ये यायला हवं, ते असं वाकडं का आलं? आणि म्हणून याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा जर अपघात होत असेल अशा पद्धतीनं, तर त्याबाबत चौकशी होणं खूप गरजेचं आहे। मग यानंतर विमानानं कुठलाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते कोणी जाणार नाहीत। मग जे विमान हे असुरक्षिततेचं साधन आहे असं होईल ते। मौत होती है, कोई हादसा से सवाल उठेगा। मैं भी चाहूँ कि जुडिशियल इंक्वायरी हो जाए। अर्जा क्या खबर तो आ रही है कि बारामती जो एयरपोर्ट, वो एयरपोर्ट आधुनिक नहीं थे, मतलब पुराने जमाने की एयरपोर्ट, सारे सुविधा मुहैया नहीं हो पाते थे। विमान उतारने चलने ये सारे सुविधा मुहैया नहीं होते थे। मैं भी तो चाहूँगा कि एक जांच हो, निष्पक्ष जांच हो। अगर दूध की दूध, पानी की पानी, सबके सामने साफ हो जाए। एक डिप्टी चीफ मिनिस्टर, इतने बड़े नेता और खासकर शरद पवार जी के परिवार के उनके भतीजे, तो ये तो सवाल उठेगा ही। मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे आणि या विषयावर कृपा करून कुणी राजकारण करू नये। आज दुसरा दिवस आहे आणि अशा विषयात ठीक आहे चौकशी झाली पाहिजे, का झालं,
कशामुळे झालं, कोणाचं दुर्लक्ष झालं हा विषय ठीक आहे, पण काहीतरी संशय व्यक्त करायचा, काहीतरी पॉलिटिकली बोलायचं, मला वाटतं हे अतिशय अयोग्य आहे. चौकशी सखोल होते. दिल्लीत सगळ्या टीम त्या ठिकाणी आलेल्या आहेत, दिल्ली सीच्या टीम आलेल्या आहेत, सगळे त्या ठिकाणी काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे. बारामतीच्या विकासाबद्दल कोणतीही तडजोड न करणारे, प्रत्येक छोट्या मोठ्या विकास कामांमध्ये जातीनं लक्ष घालणारे, कधी भल्या पहाटे तर कधी रात्री उशिरा भेटी आणि दौरा करणारे दादा बारामतीकरांनी पाहिले. दादांच्या विना बारामतीकरांचा दिवस पुन्हा पहिल्यासारखा कधीही नसेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.